नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 11 आणि आपल्याला पहिलंच भाडं मिळालेलं आहे. आपण गाडी आजही लेट काढलेली होती कारण आपण काल रात्रभर 1-2 वाजेपर्यंत लास्ट भाडं मारलेलं होतं. तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलंच असेल. त्याच्यानंतर आपण आज गाडी उशिरा काढलेली आहे आणि आपल्याला सल्फाचं भाडं भेटलेलं आहे, घाटकोपरा सल्फाचं. मित्रांनो, काल धंदा होईल अशी अपेक्षा नव्हती, पण धंदा खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. अपेक्षापेक्षा जास्त धंदा झालेला आहे. काही प्रॉब्लेम नाही, आपण नाराज नाही आहे. काल कारण आपला दुपारपर्यंत धंदा काहीच नव्हता. 3:30-4 नंतर धंदा आपण कव्हर केलेला आहे. कारण धंदा कव्हर केला तो टार्गेट घेऊन चालल्यामुळे आपण धंदा कव्हर केलेला आहे. आज पण तोच धंदा आणि आज पण तोच दिवस टार्गेट घेऊनच चालूया. बघूया आज किती धंदा होतोय आपला मित्रांनो पोर्टरवरती. आपल्याला श्रीहरिवरून पहिलं भाडं वाजलेलं आहे सल्फासाठी. चला तर मग आपण जाऊया. आपण श्रीहरिमध्ये पोहोचलेलो आहे आता आणि इथून लोकेशन 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. चला तर मग पहिलं पिकअप लोकेशनला जाऊया पटपट आणि गाडी भरून घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपली गाडी पण भरून झालेली आहे. जास्त नव्हती, 5 ते 6 प्लाय आहेत. चला तर निघूया. लोकेशनला पोचायला 1 तास दाखवतोय. पटपट लोकेशनला पोचून घेऊया. गाडी भरताना व्हिडिओ काढला नाही आहे, गाडी आतमध्ये होती. मी गाडीची साफसफाई करत होतो म्हणून व्हिडिओ काढायचा राहून गेला मित्रांनो. पटपट जाऊया. चला तर मग पहिली ट्रिप आहे, लवकर होईल अशी अपेक्षा ठेव. फायनली मित्रांनो, आपण लोकेशनला पोचलेलो आहे आता, म्हणजे पेट्रोल पंपाच्या लोकेशनला पोचलेलं आहे. पहिलं पेट्रोल करून घेऊया आणि निघूया मित्रांनो. पहिलं पेट्रोलला पण गर्दी खूप आहे आज. काय माहिती काय झालं आहे, डिझेल पेट्रोलला गर्दी खूप आहे. आजचा रेट किती आहे बघूया. जास्त नाही, 1000 रुपयाचं डिझेल टाकूया मित्रांनो आणि इथून निघूया आपण. फायनली डिझेल भरून आपण निघालेलो आहे फायनली मित्रांनो आणि माझेवाड्याच्या ब्रिजवरती पण आलेलो आहे. आज काय ट्रॉफिक कुठेच दिसत नाही अजून तरी. तसं बघायला गेलं 12:30 वाजलेले आहेत आता. ट्रॉफिकचा सकाळचा टाईम निघून गेलेला आहे. बऱ्यापैकी गाडी रनअप करते. लोकेशनला कस्टमर हा थर्ड पार्टी माल आहे. कस्टमरने चलान वगैरे आपल्याला काही दिलेलं नाही आहे थर्ड पार्टी माल असल्यामुळे. गाडी आपण ॲक्च्युली भरली आहे भिवंडीवरनं, पण कस्टमरने सांगितलं त्याला वसईवरनं भरली म्हणून सांग विचारलं. चला तर बघूया मित्रांनो. मग की आपण खालून जाण्याचं कारण म्हणजे खाली ट्रॉफिक लागतं आणि 2-3 सिग्नल पण लागतात. वरच्यावर गेल्याचा फायदा ह्याच होतो मित्रांनो, पटापट गाडी जाते आणि सिग्नल पण नाही आहे. RTOची गाडी फिरते मित्रांनो, बघू शकता RTO. माझीवाड्याचा सर्कलचा तिरंगा झेंडा. फायनली आता घाटकोपर मध्ये आहे. घाटकोपर आता क्रॉस करतोय आणि पुढेच इथून राईट मारला गेला की सल्फा स्टेशन आहे. वरून मेट्रो गेलेली आहे. चला तर बघूया, लोकेशनला जाऊया. सल्फा स्टेशन इथून 10 ते 15 मिनिट आहे आपण. चला तर बघूया किती वेळात खाली होते आणि लगेच कोणतं भाडं भेटते. आपण ट्रिप पण एंड करतोय मित्रांनो आता, कारण आपल्याला खाली उतरायला जागा नाही. प्रॉब्लेम झालेला आपल्या गाडीत. परत माल खाली झालेला, लोडिंग केलेला आहे आणि त्यांनी बोलतात की जिथून आणलाय तिथे माल रिटर्न घेऊन जा. चुकीचा माल आलेला आहे मित्रांनो आपल्या गाडीत. त्याच्यामुळे बघूया, 5 मिनटं थांबूया, काय होतंय ते मग कळेल आपल्याला. मित्रांनो, आम्हाला रिटर्न घेऊन जायचा होता पण तो पण कॅन्सल झालेला आहे. आता उतरवायला लागलेत खाली पटापट. बघूया कधीपर्यंत उतरवतात. पटकन उतरवून घेऊया आणि निघूया इथून, कारण 2-2:30 वाजून गेलेले आहेत मित्रांनो. कंटाळा खूप यायला लागलेला आहे रोज गाडी चालवून, पण काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. संघर्ष तर करावं लागणार आहे. कुठेही गेलं तर काही सुख मिळणार नाही आपल्याला मित्रांनो. बघूया आता कधी खाली होते आणि नेक्स्ट भाडं कोणतं मिळतं आहे त्याच्यासाठी मित्रांनो तयार राहा तुम्ही. परत फायनली गाडी खाली झालेली आहे. चला निघूया आपण. दुसरी बुकिंग घेऊया कुठली तरी आता, कारण ते दुसऱ्या गाडीत नेत आहेत. आपला रेट त्यांना परवडत नाही पोर्टरचा. बघूया काय होतं.
चला. मित्रांनो फायनली आपण गाडी भरून लोड झालेली आहे. आता आपल्याला ही गिरगावला गाडी घेऊन जायची आहे, कारण आपण शूटिंग केलेलं नाही आहे. पटकन गाडी भरून झाली, कारण गल्ली खूप छोटी होती आणि गाड्या लावायला पण जागा नव्हती. म्हणून जेवढं लवकर होता होईल एवढं लवकर गाडी भरून घेतलेली आहे पटकन आणि निघालेलो आपण आता कुर्ला LBSला आहे. LBSला आहे. चला तर मग निघूया मित्रांनो पटापट दादर मार्गे मारूया आणि जाऊया. मोबाईल पण खूप गरम होत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे काही ठिकाणचे व्हिडिओ काढायच्या टायमाला मेन व्हिडिओ काढायचे म्हटलं व्हिडिओ काही निघत नाही, अशी पण काय बोंब होते आपली. चला तर मग बघू काय करणार. मोबाईलला तर गरमीच एवढी आहे, मोबाईल तापतोय, त्याला तर काय बोलणार आपण. चला मग बघूया आता प्रवास कसा होतो मित्रांनो. फायनली लालबागच्या ब्रिज वरती आलेलो आहे. लालबाग परळला पोहोचलेलो आहे मित्रांनो. ही समोरची लांब पल्ल्याची टावरची बिल्डिंग दिसते मधोमध, ती किती माळ्यांची टावर असेल मित्रांनो, कोणी सांगू शकेल का आपल्याला? मित्रांनो फायनली आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि याच गल्लीत खाली करायच्या इथेच कुठेतरी. बघूया आता खाली कुठं करायची आहे. तो येतो इथे, आता आपल्याला इथे थांबायला सांगितलंय त्याने. बघूया कुठे येतोय तो, त्याला कॉल करूया आपण. चला मग त्याला कॉल करूया आणि गाडी खाली करून घेऊया. मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलेलो आहे आपण, गाडी खाली करायला घेतलेली आहे. चला तर मग पटपट गाडी खाली करून घेऊया आणि दुसरा कोणतं लोकेशनला माल भेटते ते बघूया आपण आता. चला पटकन जाऊया, गाडी खाली करून घेतली गाडी खाली करायला. मित्रांनो बघू शकता आपण प्रॉफिट मार्केट कशी आहे, मनीष मार्केटच्या बाजूलाच ट्रॉफिकमध्ये आहे आता आपण सध्या तरी, कारण काय भाडं वाजत नाही आणि इथे गाडी लावायला जागा नसते, म्हणून आपण फक्त फिरत राहिलो. बघूया आता किती वाजेपर्यंत फिरतोय, कारण 6:30 वाजले मित्रांनो. कुठंतरी एक साईडला आता बाहेर जाऊन गाडी लावूया पार्किंगमध्ये, कारण मित्रांनो भाडं अजून तर काय वाजलेलं नाही. 300-400च्या लोकल वाजल्या 2-3 वेळा, पण इच्छा होत नाही आहे घ्यायची, कारण मित्रांनो मन खातं आहे. ट्रॉफिकमध्ये खूप अडकलं आहे. आता रमजानचा महिना चालू आहे आणि नमाज सोडायचा, नमाज पडायचा पण टाईम झालेला आहे. मित्रांनो 5:30-6:45 गाडी आपण खाली केलेली पूर्णपणे. 6:30 वाजेपर्यंत मनीष मार्केटला येऊन थांबलेलो, पण अजूनपर्यंत आपल्याला कोणतीही बुकिंग आलेली नाही आहे मित्रांनो. तर आपण एक आत्ता आपल्याला माझगावची छोटीशी लोकल बुकिंग वाजलेली आहे 450 रुपयाची, ती सुद्धा आपण उचललेली आहे मित्रांनो. चला तर मग आता काय करणार, बसल्यापेक्षा माझगावची बुकिंग मारून येऊया. चला तर मग लोडिंग करायला पोचलेलो आहे मित्रांनो. चला तर मग, कारण लोडिंग पॉईंट ही 200 मीटरवरनंच होता, म्हणून मी भाडं उचललं. चला जाऊ द्या बोललो. चला मग पटकन लोडिंग करून घेऊया. माल रेडी आहे, काहीतरी थोडं कबाड सामान आहे ते भरून घेऊया आणि निघूया मित्रांनो. चला तर मग मित्रांनो असं केलं की असं होतं आहे बघा. मला वाटलं खूप वेळ झालं थांबलो आहे, भाडं नाही आहे म्हणून उचललं आपलं. खूप कमीतली लोकल आहे, फर्स्ट टाईम पोर्टरच्या आयुष्यातली एवढी 450 रुपयाची लोकल उचलली आहे मित्रांनो, कारण 1 किलोमीटरवरती जायचं आहे मित्रांनो. पण बघा निघालं घर सामान. आता हे भरणार कधी आणि उतरवणार कधी, देव जाणे काय होणार आपल्याबरोबर. चला बघूया, जसं होईल तसं होईल. पटापट लोड करून घेऊया आणि निघूया मित्रांनो. चला तर मग. तर बाबांनो फायनली गाडी खाली झालेली आहे आत्ताच आपली. लगेच गाडी खाली केली, तोपर्यंत आपण जरा खरेदीसाठी गेलेलो होतो. जरा मोबाईलचं स्टँड खराब झालेलं होतं, ते स्टँड घेतलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग काढली नाही. पुन्हा एकदा आपण तिथं झालेलो आहे, मस्जिद बंदरलाच येऊन थांबलेलो आहे. बघूया आता इथून कुठली गाडी भाडं मिळते का काय. 1-2 तास थांबूया, एवढा वेळ थांबायची गरज नाही लागणार मला असं वाटतं. काही ना काही आपल्या नशिबात असेल तर एखादी बुकिंग येऊनच जाईल मित्रांनो. चला मग आपण बघूया आता आपल्याला कोणती बुकिंग मिळते ते. चला. नमस्कार मित्रांनो, 11 वाजलेत पण आपण अजून पण मस्जिद बंदरलाच थांबलेलो आहे, कारण आपल्याकडे अजून भाडं आलेलं नाही आहे. आपण भाड्याचीच वाट बघतो मित्रांनो. बघूया चला कधी भाडं येतं आहे काय होतं आहे. एक ट्रिप तरी घेऊन जाऊया, नाहीतर 11:30 पावणे 12 वाजेपर्यंत आपण इथून निघून जाऊया मित्रांनो. चला तर मग.
बघूया. एक लोकल मारलेली आपण, त्याच्यानंतर काय भाडं मारलेलं नाही अजून. त्यांचं 400 रुपयाचं भाडं होतं, त्यांच्याकडून आपण 600 रुपये घेतलेत मित्रांनो. चला बघूया काय होतंय ते आता. नमस्कार मित्रांनो, 11:50 झालेले आहेत आणि आपण अजूनही मस्जिद बंदरलाच होतो. कारण आपल्याला भाडं वाजलेलं नव्हतं. 9:30 वाजता भाडं सोडलेलं, त्याच्यानंतर भाडं वाजलेलं नव्हतं, तेही लोकलच भाडं होतं. पण मित्रांनो हार मानली नाही मी, कारण मला माहिती आहे टार्गेट पूर्ण केल्याशिवाय घरी जाणार नाही आहे मित्रांनो. तर आत्ता मला एक बुकिंग आलेली आहे पुन्हा एकदा आहे बायकाळा ते बायकाळा मस्जिद बंदरवरनं 2.3 म्हणजे 2.5 किलोमीटरवरनं पिकअप आहे आणि तिथून परत 2.5 किलोमीटरवरती ड्रॉप आहे. चला तर मित्रांनो जाऊया पिकअप लोकेशनला पटपट आणि गाडी भरून घेऊया मित्रांनो. आपल्या धंद्याच्या टार्गेटला अजून 1000 रुपये कमी आहेत मित्रांनो, कारण कालपासून जरा धंदा डाऊनच चालू आहे. मार्केट डाऊन आहे का ते माहीत नाही आहे, पण मित्रांनो मार्केट डाऊन आहे एवढं मला नक्की माहिती आहे मित्रांनो. चला बघूया मित्रांनो काय होतं. मित्रांनो तुम्ही बघू शकताय 12 वाजलेले आहेत, पण लोक काय झोपायला मागत नाहीत. हॉटेलं दुकानं सगळे उघडे आहेत मित्रांनो इथं मस्जिद बंदरला. आणि आपल्याला कमाटीपुराला जायचं आहे मित्रांनो, मदनपुरा कमाटीपुरा, तिथून भाडं आहे हे. चला तर मग 4च मिनटात लोकेशनला पोचतो. बघूया काय माल आहे ते. पण अजूनही ट्रॉफिक आहे. 12 वाजून गेलेले आहेत मित्रांनो, 12 वाजून 2 मिनटं झालेली आहे, अजूनही ट्रॉफिक आहेच. मित्रांनो बघू शकताय तुम्ही केवढं सामान आहे, थोडं सामान आहे. चला तर निघूया. 12:30 वाजलेत मित्रांनो. पटकन एक टेबल आणि हेच आहे, थोडं घर सामानच आहे. चला निघूया मित्रांनो. तर मित्रांनो 12:30 वाजलेले आहेत आणि आपण पिकअप लोकेशनवरून निघालो आणि ड्रॉप लोकेशनवरती पण पोचलो. गाडी खाली करायला चालू केलेली आहे. आज आपला एवढा लेट थांबून पण धंदा नाही झालेला काहीच. ठीक आहे, आपण जास्तीत जास्त 4000 रुपयाचा धंदा केलेला आहे. कालपासून जरा मार्केट डाऊन झालेलं आहे मित्रांनो. चला काही प्रॉब्लेम नाही आहे, पटापट आपण खाली करून घेऊया. बघू शकता मित्रांनो ही पोरगं खाली करते गाडी. आत्ता एक टेबल घेऊन गेलेला आहे. बघूया आपण काय होतंय ते आता, कारण गाडी पटापट खाली करायला लागलेली आहेत. काही जास्त सामान नव्हतं, ती एक टी व्ही ठेवलेली आहे, ती टी व्ही होती आणि एक टेबल होता मित्रांनो. जास्त काही सामान नव्हतं. बऱ्यापैकी लवकर सामान खाली झालेलं आहे. बघू शकता तुम्ही ते खाली करतायत. चला मग खाली झालेली आहे गाडी आणि निघूया आपण आता इथून. फायनली 2 वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण घराच्या दिशेने चाललेलो आहे. आता आपण भांडूपचा ब्रिज क्रॉस केलेला आहे, ईस्टर्न एक्सप्रेसवेला आहे. चला मग जाऊया. 2:30 वाजेपर्यंत घरी पोहोचतोय. आज मनावासा धंदा झालेला नाही, खूप मेहनत करण्याचा प्रयत्न केला, पण जेवढा पाहिजे होता तेवढा धंदा झालेला नाही आपला. चला हार जीत तर होत असते, शेवटी धंदा आहे मित्रांनो. नशिबात लिहिले तेवढंच भेटणार आहे, जास्त काय आपल्याला भेटणार नाही. ठीक आहे, आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धंद्यामध्ये किती कष्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माझा धंदा दिसत असेल पण त्याच्या मागची मेहनत नसेल दिसत मित्रांनो. मेहनत पण नक्कीच अनुभवून बघा, खूप मेहनत आहे याच्यामध्ये. रात्रीचे 12, 1, 2 वाजोस्तर धंदा करावा लागतो आणि आजकाल ते कोणीही करत नाही आहे मित्रांनो. चला तर मग आपण हा ब्लॉग एंड करूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो.